मोदींच्या निवासस्थानी घातपात, एकनाथ शिंदेंच्या आरोपांनी एकच खळबळ, देशातील बड्या नेत्याचं नाव घेत आरोप. धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता आम्ही विद्यार्थ्यांसोबतच आहोत, विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील असं सत्ताधारी एनडीए कडून सांगितलं जात आहे. आणि याच राजीनाम्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी प्रधान यांचा राजीनाम्यावर भाष्य करताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहे. त्यांच्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावेळेस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी आपली नैतिक जबाबदारी समजून राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावनांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राथमिकता दिलेली आहे असं म्हणत, विद्यार्थ्यांचे दिल्लीतील आंदोलन हे अराजकीय होते, पण ते राजकीय आंदोलन करण्यात आलेलं आहे असं हल्लाबोल विरोधकांवर केला आहे. तसेच काही लोकांनी आंदोलनात उडी घेऊन परंतु दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर न जाता काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेले. पंतप्रधानांचे निवासस्थानाचा परिसर हा उच्च सुरक्षेचा असतो. स्वर्गीय इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती, त्यानंतर SPGचा कायदा करण्यात आला. तेव्हापासून पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या परिसरात कोणतेही आंदोलन करता येत नाही. देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना याबाबत कल्पना होती, तरी देखील जाणीवपूर्वक तिथे आंदोलन करण्यात आले. हजारो लाखो लोकांना तिथे बोलावण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी घातपात घडवून आणण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न होता असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. खरं म्हणजे नीट पेपर लीक होणं ही देखील दुर्दैवी घटना घडली आणि त्या घटनेचं गांभीर्य या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी घेतलं आणि तात्काळ यामध्ये नवीन कायदा करण्याचा निर्णय घेतला. त्याचं बिलही उद्या येईल. 10 वर्षाची सक्त मजुरीची सजा, 10 कोटी रुपये दंड, केस फास्ट ट्रॅकवर चालणार. NTA मधून जवळपास 427 लोकांना काढून टाकलं. या ठिकाणी जे आरोपी आहेत त्यांना जेरबंद केलं आहे. CBI त्याची चौकशी करते आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी स्वतः सांगितलेलं आहे, कुणालाही यामधून सुटका नाही. कठोर कारवाई जो याच्यामध्ये सापडेल त्याला कठोर कारवाई केली जाईल, त्याला सोडलं जाणार नाही. आणि म्हणून कठोर कायदा या ठिकाणी आणतात. मी मोदी साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी देशाचं भवितव्य जे आहे, हे विद्यार्थी आहेत, त्यांच्या भवितव्याला, त्यांच्या भविष्याला प्राथमिकता दिलेली आहे आणि हे त्यांना या अशा प्रकारचा जो काही न्याय दिलेला आहे. आणि म्हणून त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांनी देखील आपली नैतिक जबाबदारी समजून राजीनामा दिलेला आहे. हा देखील आपण एक जी घटना झालेली आहे यामुळे विद्यार्थी यांच्या प्रश्नांना, त्यांच्या भावनांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी प्राथमिकता दिलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगतो, त्यांचं आंदोलनामध्ये काही लोक राजकीय, त्यांचं नॉन पॉलिटिकल आंदोलन होतं, पण ते राजकीय आंदोलन, पॉलिटिकल आंदोलन केलं गेलं. या ठिकाणी जी आंदोलनं झाली आपल्याला माहीत आहे की काही लोक जंतर मंतरवर न जाता प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे गेले. अरे, प्रधानमंत्र्यांचं निवासस्थान हाय सिक्युरिटी झोन असतो आणि त्या ठिकाणी जेव्हा स्वर्गीय प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्यावेळी SPGचा कायदा केला आणि त्यावेळेस प्रधानमंत्री निवासाच्या परिसरामध्ये कुठलंही आंदोलन करता येत नाही. ही माहिती या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना असतानासुद्धा जाणीवपूर्वक तिथं आंदोलन करणं, हजारो लाखो लोकांना तिकडं बोलवणं, याचा अर्थ काय? याचा अर्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या निवासस्थानामध्ये घातपात घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, त्यांची मंशा होती. आणि ते नेहमी म्हणतात की बांगलादेश, नेहमी म्हणतात नेपाळ, ते नेहमी म्हणतात श्रीलंका, अशा प्रकारचं अराजकता देशामध्ये पसरवून या ठिकाणी देशामध्ये हे जे अराजकता पसरवणं हा त्यांचा उद्देश होता. हे खऱ्या अर्थाने निंदनीय आहे. विरोधी पक्ष नेत्याने अशा प्रकारचं कृत्य करता कामा नये, कारण यापूर्वी देखील आपण 2 देशाचे प्रधानमंत्री गमावलेले आहेत. आणि म्हणून याचा मी अतिशय कठोर शब्दात निषेध करतो, कारण ते विरोधी पक्ष नेते असताना ते स्वतः सगळ्यांना आवाहन करत होते
इकडे आंदोलनाला या, इकडे आंदोलनाला या. अरे आंदोलन तर जंतर मंतरवर होतं. मग तिकडे आंदोलन करण्यामागचा त्यांचा दुष्ट हेतू होता आणि फार ही गांभीर्याने घेण्याची बाब आहे. आणि त्याचबरोबर काही लोक इकडून पण गेले. अरे लोकांनी नाकारलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी ठोकारलं. ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन पेटवा पेटवीची भाषा करत होते. आता आग लागलेली आहे, विझून देऊ नका. हे काय आहे? देशामध्ये अराजकता पसरवण्याची जे काय तुमचा प्रयत्न आहे तो यांचं आपल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्यामुळे मागे घेतल्यामुळे ते निराश झालेले आहेत. आणि म्हणून अशा प्रकारच्या दुसऱ्या ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.